पांडुरंगाची भक्ती केली नामदेव महाराजांनी. वयाच्या 5व्या वर्षापासून अगदी कोवळी मूर्ती होती नामदेव महाराजांची, अत्यंत छोटासा बालक. तेव्हापासून नामदेव महाराजांनी देवाला जेवायला घातलं. मला आता ऐकत सांगा, देवाला नैवेद्य दाखवायचं का देवाला नैवेद्य द्यायचं? बोला काय आपण दाखवलं देवाला? बोला 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 का बरं ते आपण नैवेद्य दाखवू का? काय दाखवू शकत? पण ऐका, नैवेद्य घेऊन नामदेव महाराज अगदी बाळ मूर्ती त्याचा पंचपक्वान्नाचा नैवेद्य घेऊन पंढरपुरामध्ये येत होते. ही परंपरा नामदेव महाराजांच्या वडिलांची होती. ऐका, पण एके दिवशी पत्नीला सांगितलं, अगं काही कारणास्तव काही कामास्तव मी बाहेर गावी चाललोय, मला जाणं गरजेचं आहे. मग नैवेद्य कोण दाखवणार? पत्नीनं सांगितलं दामाजी पंतांना, पांडुरंग परमात्म्याला नैवेद्य कोण अर्पण करणार? तेव्हा दामाजी पंत शेटनी सांगितलं, आपला जो नामा आहे नामा. नामदेव महाराजांना काय एवढी हात मारत होते? नामा, आपला जो नामा आहे तो आजचं नैवेद्य देवाला अर्पण करेल. ऐका, हा दृष्टांत फार गोड आहे. नामाला सांगितलं नामा. नामदेव महाराज घरामध्ये धावत आले आणि अगं आई काय झालं? म्हणे बाबा तुझे परगावी चालले, आज नैवेद्य तुला अर्पण करायचे, तुला घेऊन जायचे पंढरपुरामध्ये. नामदेव महाराजांना आनंद झाला. लहान मुलांना फार आनंद होतो, पण लहान मुलं आपले मागे लागतात. बरं ऐका, आणि लहान मुलाला त्या नामदेव महाराजांना नामाच्या हातामध्ये पंचपक्वान्न दिलं आणि नामदेव महाराज दर बदल करत मुखामध्ये पांडुरंग परमात्म्याचे नामचिंतन 5 किलोमीटर अंतरती चालत. मुखामध्ये पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन आणि हातामध्ये नैवेद्याचं पंचपक्वान्नाचं ताट, आणि नामदेव महाराज भजन करतात. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. अमेरिकेमध्ये 40 एकर जमिनीला आग लागली आहे. किती आहे? 40 एकरला आगीने तांडव वाजवलेलं आहे. आणि इथे 40 कोटी लोक भारतामध्ये जमलेले आहेत एकाच ठिकाणी. ध्यानात काय बोलतो ते? 40,000 एकर मध्ये अमेरिकेमध्ये आणि प्राणी मेले, लोक मेली. 13 करोडाचे बंगले जळवले त्या ठिकाणी. अगदी बंगले जळवले, लोकही मेली, प्राणीही मेली 40 एकर या अमेरिकेमध्ये. का बरं अमेरिकेमध्ये असं तांडव चालू आहे? कारण परमात्मा अमेरिकेमध्ये अवतार घेत नाही. परमात्म्याने अवतार अमेरिकेमध्ये घेतलाय का? देवाने अवतार कुठे घेतले? भारतामध्ये. देवाने अवतार पाकिस्तानामध्ये घेतला का? देवाने अवतार चायनामध्ये घेतला का? देवाने अवतार बांगलादेश मध्ये घेतला का? बोलत चला, बोलत चला, त्याला मला रिस्पॉन्स द्या. त्याच्यानंतर देवाने अवतार राजस्थानमध्ये घेतला का नाही? देव अवतार कुठे घेतो? टेन्शन मध्ये काय राहतात बाबा? एका गावामध्ये माझं कीर्तन होतं. एका गावामध्ये माझं कीर्तन चालू होतं, मंदिरामध्ये कीर्तन चालू होतं, आणि रात्रीचं 9 ते 11 कीर्तन होतं माझं. रात्री 9 ते 11 कीर्तनामध्ये एक व्यक्ती माझ्या कीर्तनामध्ये येऊन बसलेला होता. आणि बसल्यानंतर मी म्हणायचो, टाळी वाजवा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, सर्वांनी बोला. पण तो काही टाळी वाजवत नव्हता. प्रवीण दादा विठ्ठल विठ्ठल म्हणत नव्हता. अगदी स्तब्ध बसलेला होता, टेन्शन मध्ये होता. टाळी वाजवेना, विठ्ठल विठ्ठल बोलेना, काही बोलेना, हलेना डुलेना, झेंडूचे बोले. लक्षात ठेवा, काही बोलत नव्हता, अगदी स्तब्ध होता, अगदी टेन्शन मध्ये होता. विठ्ठल विठ्ठल काहीच बोलत नव्हता. मला टेन्शन आलं, माझं कुठे काही चुकलं काय? मी म्हणालो, दादा तुम्ही टाळी वाजवत नाहीये, तुम्ही देवाही बोलत नाहीये, तुम्ही हसत नाहीये, काहीच बोलत नाही, लक्ष द्या. टाळी वाजवत नाही, काहीच बोलत नाहीये. मी म्हटलं तुम्हाला चुकलंय कधी काय? काय म्हटलं मी? तुम्हाला झालं कधी काय? त्याने काय उत्तर दिलं ऐका. त्याने सांगितलं, महाराज माझ्यावरती कर्ज आहे. कशामध्ये सांगितलं बाबा?
आलाय कुठे कीर्तनामध्ये टाळी वाजवत नाही विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीये काहीच म्हणत नाहीये आणि मी म्हटलं तुम्हाला काय टेन्शन आहे का त्याने सांगितलं महाराज माझ्यावरती काय आहे महाराजांनी कर्ज फेडायचं बरोबर का मी म्हटलं ज्याच्यावर कर्ज तोच मरत बरं का कर्ज असलं जास्त टेन्शन घ्यायचं नाही जास्त टेन्शन कोणाला असतं बँकेवाल्याला असतं असं नाही कोणी कर्ज घेऊ नका हाच माझा उद्देश आहे विठ्ठल विठ्ठल आणि देवाकडे पाहिल्यानंतर नामदेव महाराजांना तो देव आवडला लक्ष नाही करे नामदेव महाराजांनी पांडुरंग परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्यानंतर देव कसा होता हो राजस कुमार मदनाचा उतरा भविष्याची करा लोकार्या राजस कुमार मदनाचा उतरा असं देवाचं रूप पाहिलं आणि देवाचं रूप पाहिल्यानंतर नामदेव महाराज धारून गेले आणि नामदेव महाराजांच्या मुखातून शब्द आले नामदेव महाराजांना प्रश्न पडला देव अजून का जीवन नाहीये नामदेव महाराजांना असं वाटायचं एवढ्या वर्ष बाबा या ठिकाणी नैवेद्य घेऊन येतात याचा अर्थ बाबांच्या हस्ते देव की जेवत असेल असं नामदेव महाराजांना वाटलं पण देव का जेवत नाही अर्ध घटिका निघून गेली 1 तास निघून गेला शेवटी नामदेव महाराजांना रडू आलं आणि विश्वास का माझ्यावरती का माझ्यावरती विश्वास करे आज बाबा नाही आले म्हणून तू माझ्या हस्ते जेवत नाहीये का बरं तू असं करतो अगदी नामदेव महाराज काकुलती आले तरी काय देवाची मूर्ती नैवेद्य भक्षण करत नाहीये नामदेव महाराजांनी खूप विनंती केली तुझा माझा देवा तुझा रे घरी देवाच्या पायावर आणि देवाची भांडतोय अधिकाराचा म्हणजे नमदेव महाराजांचा आपण शेजाऱ्याची भांडतो पाण्यावरती गेल्यानंतर आपण काय करतो कमरेला बसतो आपण शेजाऱ्याची भांडणं करतो गटामध्ये जाऊन बाबा बाबाची भांडणं करतो ही भांडणं सोडून द्या आपल्याला भांडण करायचे असेल गणपती बाप्पाची भांडण करा आज वर्ष किती 20वा वर्ष आहे 20वा वर्ष आणि देवाला आवडता आमचा बोलता 21वा हे देवा हे गणपती बाप्पा पुढल्या वर्षी 31 वर्ष संपन्न होणार आहे पुढल्या वर्षी 21वा वर्ष आम्हाला वर्षामध्ये सोमाई साजरा करायचं देवाची भांडण नामदेवाला देवाशी भांडतात आणि देवाला म्हणतात की पण तुझा शत्रू आहे तुझा माझा देवा माझे वरी बाबा तुझा माझा देवा काय नाही संसारामध्ये कधी तुम्हाला चुकलेला नाहीये गणपती बाप्पा निवारण करणारी गोष्ट आहे गणपती बाप्पा असल्यामुळे आपल्या पाषाणाच्या मूर्तीला तर घाम फुटला मारत हा अधिकार असेल माझ्या नामदेव बाबांचा
पाषाणाच्या मूर्तीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या पांडुरंग परमात्म्याच्या. पांडुरंग परमात्मा म्हणजे गणपती बाप्पा आहे. तुका म्हणे शोधून आहे विठ्ठल